सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालली आहे दोन ब्रँड ठाकरेची, ज्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र यावा हे सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे. मात्र अजूनही दोघांमध्ये कुठलीही बैठक सुरू झालेली नाही, मात्र बोलणंही झालं नाही. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार गजानन कीर्तीकर सोबत आहेत. सर, काय सांगाल दोन्ही बंधू ठाकरेंचे जे आता सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे, काय सांगाल? ही एक चांगली सुवार्ता महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना आहे. त्यांना प्रचंड ह्या दोन बंधू येण्याचा मोठा आनंद झाला. बाळासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. पुष्कळ पाणी वाहून गेले इतक्या वर्षात. आणि आज असं आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असणारी प्रतिमा, त्यांच्यावरती जो कार्याचा भार वाढला होता, त्याला हे दोन युवा नेतृत्व शिवसेनेचं आक्रमक त्यांनी गारुड घातलं होतं महाराष्ट्रामध्ये. चांगल्या तऱ्हेचं त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेकडून प्रतिसाद मिळत होता. दुर्दैवाने डिव्हिजन झालं, मनसे झाली, शिवसेना आहे तशीच राहिली. बाळासाहेब गेले आणि उद्धवजी त्या ठिकाणी पक्षप्रमुख म्हणून आले. आता एवढ्या कालखंडामध्ये पुष्कळसं नुकसान झालेलं आहे. नुकसानमध्ये एक तर ते एकाच विचारसरणीच्या जनाधारावरती आधारित असणारे हे दोन पक्ष हे निवडणुकीमध्ये मतांचं विभाजन करतात. शिवसैनिक जो असतो हा ग्रासरूटला विभागला जातो. त्याच्यामुळे फार मोठी ताकद त्याचं खच्चीकरण होतं. आता ह्याचा विचार करून हे जे काय आता हाकाटी मारली जाते त्यांच्या एकत्र येण्याची, ते खरं ठरव ही अगदी मी अंतःकरणापासून इच्छा व्यक्त करतो. तर ह्याच्यामुळे नुकसान झालंय. हजारो शिवसैनिकांचं राजकीय भवितव्य अंधारमय झालंय. आपल्या खांद्यावरती उभं राहून जे या महाराष्ट्रात उभे राहिले, कळले की नाही, त्यांच्या पायदळी तोडायला लागतं आपल्याला. हे जुनं जे वैभव आहे शिवसेनेचं. आता ह्याच्यामध्ये हे दोघांच्या येण्याच्या प्रक्रियेबद्दल मी जे मत मांडतो, त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे सुद्धा आज त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री पद सांभाळलं, अत्यंत तळमळीने महाराष्ट्रभर भ्रमण केलं. त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून बाळासाहेबांची विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व, राष्ट्रीयत्व ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेण्याचा त्यांनी मनसुबा केला. त्याच्यावर विश्वास ठेवून असंख्य लोक आली. मी सुद्धा 13 खासदार जे आले म्हणजे 18 पैकी मी देखील आलो त्यांच्याकडे. आणि ती सुद्धा एक ताकद आहे. त्यांच्याकडे सुद्धा एक जनाधार आहे. म्हणजे हे तीन शिवसेनेची अंग जी आहेत, एक संघ जेव्हा होतील तेव्हा पुन्हा तो शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आविष्कार बघायला मिळेल तुम्हाला. कळले की नाही? आणि त्यांनी एकत्र यावं अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो. पण अजूनही कुठेही चर्चा सुरू झालेली नाही. मात्र आता एकनाथ शिंदे, ज्यांची भाजपमध्ये देखील घुसमटल्यासारखं होतं, असे देखील चर्चा रंगलेले, काय त्या घुसपट त्यांची चालली किंवा नाही चालली काय एवढं काय खरं नाही. हे सगळं काय असतं वृत्तपत्रामधून, ह्या माध्यमातून आहे ना, काही नक्की खात्री करत नाहीत आणि काहीतरी अशा तऱ्हेचं आरोळी मारण्याचा प्रयत्न चालू असतो. या वृत्तपत्राच्या ह्या बातमीवरून मी माझं काय मत व्यक्त नाही करणार. घुसमट वगैरे भाजप त्यांची करणार नाही, करू शकत नाही. कळलं की नाही? आलं लक्षात? तेवढे ते खंबीर आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीर आहोत.
जेव्हा उठाव केला होता एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना कुठे ना पुढे येऊ दिले नव्हते आणि त्याच पक्षामध्ये तुमचा देखील खच्चीकरण झाला होता. रामदास कदमनी जसे म्हटलं होतं की गजानन कीर्तिकरांना देखील संपवण्याचा प्रयत्न होता, त्याबद्दल काय सांगाल? अहो, तो संपवण्याचा प्रयत्न वगैरे असं नाही म्हणता येणार. काय विशिष्ट कारणं होती, कळलं की नाही. आता समजा माझा त्यांनी उल्लेख केला रामदास कदमनी. माझं काय, मी 14ला आम्ही इंडियाचे घटक पक्ष होतो. मी दिल्लीमध्ये खासदार होतो, ज्येष्ठ होतो, निष्ठावंत होतो. आमच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रिपद मिळालं. ते मला न देता एका ज्युनियर माणसाला दिलं गेलं. बरोबर. पद महत्वाचं नाही, अपमान महत्वाचा. कळलं की नाही. त्याच्यानंतर 19ला आम्ही ज्यावेळेला लोकसभेत मी निवडून गेलो, शिवसेना गटनेते निवडायचं होतं, ते माझा सोडून एका ज्युनियर माणसाला दिलं. हे उद्धवने केलंय. आता हे असे अपमान काय आम्हाला सहन होणार नाहीत. आम्ही आमची संपूर्ण हयात घालवली शिवसेनेसाठी, कळलं की नाही. तर त्यामुळे ते एक विशिष्ट कारण होतं. मला काय कुठलं एकनाथ शिंदेने आमिष दाखवलं, केंद्रीय मंत्रिपद देतो म्हणून सांगितलं, राज्यपाल देतो म्हणून सांगितलं, ह्याच्यासाठी मी आलो नाही. मला वाटलं एक चांगला विचारधारा घेऊन आज जी भाजपबरोबरची एनडीएची युती पुनर्स्थापित करण्याचं काम मोठं केलंय, त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहावं अशा विचाराने मी आलो. आणि त्यामुळे मी सोडचिठी दिली, बाकी काय नाही. मी त्यांच्यावरती कधी आक्षेपार्ह बोललो नाही. काय माझा तसा त्यांच्याबद्दलचा विषय पण नाहीये. पण आता उद्धव ठाकरेंनी काल माध्यमांशी बोलताना बोललेले आहे की जे जनतेच्या मनात आहे ते आता तेच होणार आहे, असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. मात्र राज ठाकरेकडून किंवा उद्धव ठाकरेकडून कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र त्यांचे जे खालचे नेते आहेत, जसे संदीप देशपांडे असो किंवा अविनाश जाधव असे, यांनी हेच वक्तव्य करतात आहे, त्याच्याबद्दल काय? बघा, आता मला हे बाकीचे नेते इकडचे तिकडचे काय बोलतात ना, त्याच्यावरती काय विश्वास नाही. कळलं की नाही. खुद्द राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघांना काय वाटतं. आता जे काय, आता मी एक ज्येष्ठ म्हणून जे काय मत व्यक्त करतो ते काय त्यांना कळत नसेल. ते पण परिपक्व आहेत ना. त्यांना काय नुकसान आहे, काय फायदा आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांच्या मनात काय, कळलं की नाही, हे महत्वाचं आहे. बाकीचे त्यांचे इतर स्पोक्समन काय बोलतात त्याला काय अर्थ नाहीये. बाकीच्यांनी ह्याच्यामध्ये बोलण्यात काय अर्थ पण नाहीये. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आपल्याला काय वाटतं की हे तिघं एकत्र येऊ शकतात की युतीमध्ये लढू शकतात किंवा ह्यांचे तिन्ही पक्ष विलीन होणार आहे? ते आता हे बघा, एकत्र यायचं ठरवलं तर त्यांच्या अटी शर्ती तयार करतील. ते काही करावं त्यांनी. त्यांच्या एकमेकांच्या अडचणी काय आहेत, भवितव्यामध्ये कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे, सगळ्या गोष्टीचा त्या अटी शर्ती त्यांनी ठरवाव्यात, पण एकत्र यावं. कळलं की नाही. आता साधा विषय आहे. मी नेहमी सांगतो की भाजप ही देशाची गरज आहे. म्हणून 25 वर्ष भाजपबरोबर युती होती बाळासाहेब असतानापासून, आणि ती तुटली शिवसेनेची. उद्धवजी शरद पवारच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर त्यांचा तो प्रवास तो धोकादायक आहे, म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली आणि ती युती पुनर्स्थापित केली एकनाथ शिंदेनी. कळलं की नाही. एनडीएचा घटक पक्ष म्हणून ते आज आहेत. कळलं की नाही. आता ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एनडीएशी सहभाग व्हावं तर ते सोपं जाईल आणि तेच व्हावं लागेल. तिघांनी, उद्धवजी, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे, तिघांनी जी शिवसेना आमची होती तशी तयार करावी आणि एकत्रपणे त्यांनी एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्या ताकदीवरती त्यांना राजकीय जे काय अस्तित्व त्यांचं जे आहे मिळणार आहे, हे त्यांनी मिळवावं.
पण उद्धव ठाकरे हे आघाडी सरकारसोबत आहे, तर काँग्रेसला त्यांना देखील सोडावं लागेल इथून. जर राज ठाकरे यांच्यासोबत जर गेले किंवा एकनाथ शिंदे सोबत गेले, तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना देखील युतीमधून बाहेर पडावं लागेल. मग त्याच्याबद्दल काय? ते करावं लागेल ना. ते करायची तयारी असेल तरच त्यांची एकी होणार. ते ऍक्च्युली हा निर्णय काय नुसता आपला असायला आपण एकत्र आलो आणि आपण पुढे कामकाज करू असं नाही आहे. हे सगळ्या अडचणीच्या गोष्टीवरती निर्णय घ्यावे लागतील त्यांना, कठोर निर्णय. महानगरपालिकेच्या निवडणुकी लवकरच जाहीर होणार आहे, त्याबद्दल समीकरण कशी तयार करण्यात येणार, काय सांगाल त्याबद्दल? महानगरपालिकेच्या निवडणुकीत सांगतो तुम्हाला, मुंबईमधला नोकरदार मराठी माणूस, मुंबईमधला कष्टकरी, झोपडीत आणि चाळीत राहणारा मराठी माणूस हा पूर्णपणे शिवसेनेच्या मागे आहे. हा फार मोठा जनाधार आहे. महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणापेक्षा मुंबई महानगरपालिका, 1.5 कोटीची ही मुंबई, दैनंदिन जीवनाशी संबंध असणारा महानगरपालिकेचा कारभार, पावसामध्ये नाले साफ झाले नाही तर मुंबई तुंबली, घाणीचं साम्राज्य आहे, रोगराई आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत कोण समर्थपणे तोंड देऊ शकतं, तो ह्या निवडणुकीत विजय संपादन करू शकतो. पक्षीय ह्याला जास्त महत्व नसतं. मुंबईचा मतदार जो आहे ना, तो आपल्या व्यस्त जीवनामध्ये त्याचं दैनंदिन नागरी सुविधा व्यवस्थित देणारा पक्ष कुठला आहे, व्यक्ती कोण आहे, त्याच्याकडे जास्त त्यांचं लक्ष असतं. शेवटचा प्रश्न आहे, नितेश राणे हे वारंवार वक्तव्य करतायत की दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी भाजपला काही फरक नाही पडणार आहे. मात्र आता भाजपमध्ये महाराष्ट्रामध्ये एकच बाप आहे, देवेंद्र फडणवीस, असा देखील उल्लेख केलेला आहे. आणि हे थेट इशारा शिंदे गटाने देण्यात आलेला आहे. त्याच शिंदे गटामधून आता जे आमदार आहेत निलेश राणे यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे की आपण देखील महायुतीमध्ये आहे याचा भान ठेवावा, असं देखील प्रत्युत्तर ट्विटद्वारे करण्यात आलेलं आहे. आता मी काय सांगितलं, हे तुमचं जे समाज माध्यम आहे ना, याच्यामुळे अशा गोष्टी बोलल्या जातात. पण त्याच्याकडे लक्ष देऊ नये कोणी. मी तर नाहीच त्याला उत्तर देणार. लक्ष देऊ नये. लोकांचं उगाच घर बसल्या मनोरंजन करता तुम्ही, काय त्याला अर्थ नाही. ते काय बोलले, ह्याने काय उत्तर दिलं, मूळ मुद्दा काय, ह्याने एकत्र यायला पाहिजे. ते एकत्र येणारे जे 2 प्रमुख लोक आहेत त्यांचं मत काय, बाकीच्यांनी कशाला ढवळाढवळ करायची मध्ये, काय म्हणून मत व्यक्त करायचं त्यांनी, त्याला अर्थ नाही. नुसती ती बरड होते, बडबडणं होतं, त्याला बाकी काय नाही. लोकांचं मनोरंजन होतं, बाकी काही नाही. कॅमेरा पर्सन मनोज पी, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई.